हाय गाइज, वेलकम बैक टू माय चॅनल. सो आज मी असा एक सिट डाऊन व्हिडिओ करते. ॲक्च्युली आज मी हॉल करते, आयकिया हॉल. मी रिसेंटली आयकियाला गेलेली आणि काही गोष्टी आहेत ज्या मला तिकडे आवडल्या, ज्या मला चीप आणि चांगल्या क्वालिटीच्या वाटल्या. सो मी त्या परचेस केल्या अँड आय थॉट ऑफ डुईंग दिस हॉल फॉर यू गाईज, सो दॅट तुम्हाला पण समजेल की काही गोष्टी आहेत तिकडे ज्या खरंच वर्थ इट आहेत. अँड या सो मी आज हा बसून व्हिडिओ करते आहे तुमच्यासाठी. अँड ऑल्सो मी सेटअप ट्राय करेन माझा बॅकग्राऊंडचा थोडासा सुधारायला, कॉज आत्ता माझ्याकडे काही ऑप्शन नाही आहे हे कव्हरअप करायला. सो मी असं कबर्डच्या समोर बसले आणि समोरून सनलाईट खूप चांगला येत होता. सो आय जस्ट थॉट की इकडे करून बघूया चांगलं वाटतोय का. सो यू गाईज लेट मी नो की इफ यू ऑल आर ओके विथ दिस, और मी अजून काहीतरी असं जुगाड करू या काहीतरी इकडे तिकडे करून अजून बेटर सेटअप ट्राय करू. बट मी करीन नक्कीच ट्राय. बट टिल देन यू गाईज कॅन लेट मी नो इफ दिस इज ओके विथ यू फॉर द सिट डाऊन व्हिडिओज. सो हे सगळं असाइड आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. सो लेट्स गो. फर्स्ट प्रोडक्ट आयकियामध्ये घुसल्या जे मला दिसलं ते हे आहे. दिस इज अ हँडवॉश डिस्पेन्सर आणि आय थिंक हे ग्लासच आहे. आय डोंट नो ग्लासमध्ये काय प्रकार असतात का, बट हे काचेचं आहे. अँड दिस वॉज अराउंड 79-80 रुपीज इफ आय एम नॉट रॉंग. आणि हे आम्ही आयकियामध्ये घुसल्या पहिलेच हे समोरच होतं. सो अँड इट एस्थेटिक आहे आणि चांगलं आहे. काचेचं एस्थेटिक, प्लॅस्टिक लवकर खराब होतं. सो काचेचं इज बेटर, काचेचं इज बेटर म्हणून मी हे घेतलं. मला ॲक्च्युली एक चांगलं डिस्पेन्सर हवंच होतं कारण आमच्याकडे डीमार्टवाले होते. सो आय थिंक या हे चीप आहे, गुड क्वालिटी आहे आणि आय थिंक दिस इज वर्थ इट. सेकंड प्रोडक्ट जे मला दिसलं ते हे कॅन्डल होती अँड इट इज व्हॅनिला फ्लेवर्ड. मी हे अजून ओपन नाही केलं कारण मला ब्लॉग करायचा होता पहिले तुमच्यासाठी आणि तुम्हाला सगळं दाखवायचं होतं. बट हां, इट इज व्हॅनिला फ्लेवर्ड कॅन्डल अँड इट स्मेल्स सो गुड. आणि हे पण काहीतरी 179 का 200च्या अराउंड होतं. इट इज नॉट बॅड. हे एका काचेच्या कंटेनरमध्ये आहे कॅन्डल. सो आय डोंट थिंक दिस इज बॅड एट ऑल. हे वर्थ वाटलं मला अँड इट स्मेल्स सो गुड. तुम्ही घरात पण हे असं लावून ठेवलं तर खूप मस्त घरभर वास येतो. सो दिस वॉज द सेकंड थिंग. मी पण हे घेतलं. माझी फ्रेंड पण होती माझ्याबरोबर, मी तिला पण दाखवलं, तिने पण हे घेतलं. इट वॉज सो नाईस अँड स्मेल खूप चांगलं आहे ह्याचं. सो यू ऑल कॅन ट्राय दिस आउट इफ तुम्ही गेलात तर. काय की थर्ड थिंग, मी हे क्लिप्स घेतले. आय डोंट नो हे किती लोकांना माहिती असतील, पण आय थिंक माहितीच असतील आत्तापर्यंत. हे ॲमेझॉनवर पण मिळतात आणि मध्ये हे पॉप्युलर झाले होते आय थिंक इन्स्टा रील्सवर. पण हे क्लिप्स आहे जे तुम्ही पॅकेट अर्धवट खाल्ल्यानंतर त्याला लावू शकता. सो माझ्या फ्रेंडनी मला हे सजेस्ट केलं की हे खूप युजफुल आहे कारण की तिने हे यूज करून बघितलंय. सो तिकडे छोटी साईज पण होती ह्याच्यामध्ये 50-60 रुपीजला, पण मी ही 100 रुपीजची मोठी साईज घेतली ज्याच्यामध्ये हे 3-4 वेगवेगळ्या प्रकारचे साईजेस येतात. म्हणजे मी घरात सगळ्या साईजना लावू शकते. आय ट्राय टू ओपन इट. या तो आतमध्ये हे सगळं आहे. आय डोंट नो या ह्याच्यात काय नाही. सो हे अशा प्रकारचे हे क्लिप्स आहेत आतमध्ये. मोठी पण आहे, मोठ्या क्लिप्स पण आहेत. आय थिंक हे असं ओपन करून ह्याच्यामध्ये पॅकेट ठेवून वी कॅन फ्लिप दिस. आणि हे आहे बऱ्यापैकी घट्ट आहे हे. तो आय डोंट थिंक की आपले वेफर्स या चिप्स नरम पडतील ह्यानी. सो या मी हे ट्राय करेन. मला आवडलं. ह्याच्यात वेगवेगळे आणि भरपूर आहेत. सो यू वॉन्ट रन आउट. भरपूर आहेत यामध्ये. सो या दिस वॉज द नेक्स्ट प्रोडक्ट अँड आय थिंक मी मेन्शन केलं, बट हे 100 रुपीजला होतं मोठंवालं बॉक्स. नेक्स्ट प्रोडक्ट इज हे 6 काचेचे ग्लासचा पॅक. सो मी ह्याच्याबद्दल एक बॅक स्टोरी आहे. हे आम्हाला बिलकुल घ्यायचे नव्हते. माझ्या फ्रेंडनी पण हे घेतले आय थिंक आणि मी पण हे घेतले. हे घ्यायचे नव्हते आम्हाला. मला काचेचे ग्लासेस हवे होते, मी शोधत होते तिकडे, पण हे 130 रुपीजला होते, विच इज अ रिअली गुड प्राईस फॉर 6 ग्लासेस. आणि ह्याचा शेप पण इथे दिसतोय तुम्हाला खूप चांगला आहे. क्वालिटी खूप चांगली आहे. हेवी बॉक्स आहे हा ॲक्च्युली. सो मी तुम्हाला हे उघडून दाखवते. हे असे आहे. कसं दाखवत, माझा हात कमी पडतोय. हां, इकडे मे बी और इकडे हे असे काचेचे ग्लासेस आहेत. 6 ग्लासेस आहेत ह्याच्यामध्ये. चांगली पॅकेजिंग वगैरे आहे. इंडिव्हिज्युअल असं ह्याच्यामध्ये पॅक करून ते दिलंय. सो आय थिंक दिस इज रिअली नाईस क्वालिटी कारण की जाड आहेत ग्लास खूप. आय डोंट थिंक पडले तर एका गोमध्ये ते फुटण्यासारखे आहेत. आणि 130 रुपीज फॉर 6 ग्लासेस ऑफ दिस क्वालिटी इज रिअली नाईस. म्हणजे आपण कोणाला पाणी देऊ शकतो, कोण पाहुणे आले तर, किंवा एक छोटंसं कोल्ड ड्रिंक और समथिंग लाईक दॅट.
पण हे खूप चांगलं आहे. सो 130 रुपीज मला असं झालेलं की मी हे मिस नाही करू शकत. खूप चीपमध्ये आहेत आणि 6 आहेत. सो मग मी हे घेतले. द नेक्स्ट परचेस इज दिस. हा एक ट्रे टाईप आहे, बास्केट ट्रे काही पण बोलू शकता, ज्याच्यात तुम्ही प्रोडक्ट्स ठेवू शकतात. लाईक फॉर एक्झाम्पल मी हे असं हे करू शकते आणि मला हे ह्याच पर्पजसाठी हवं होतं, कारण की माझ्या कबर्डवरती लाईक या शेल्फवरती भरपूर सारे माझे सनस्क्रीन अँड ऑलचे बॉटल्स आहेत जे मी रॅन्डमली ठेवले. सो आय थिंक हे खूप चांगलं आहे की मी ते बॉटल सगळे ह्याच्यात ठेवेन, किंवा तुम्ही मे बी ड्रॉवरमध्ये वगैरे ठेवण्यासाठी त्या पर्पजनी मी घेतला. आणि हा खूप एस्थेटिक होता, कलर पण चांगला आहे सो ऑब्व्हियसली. आणि हा पण एवढा एक्सपेन्सिव्ह नव्हता, समवेअर अराउंड 200 होता. डीमार्टमध्ये पण हे मिळतं ॲक्च्युली, बट तिकडे एवढे एस्थेटिक कलर्स नसतात, तिकडे ब्राऊन वगैरे असतात. सो मी हे आयकियामध्ये बघितलं, मला कलर आवडला, सो मी विचार केला की हे घेऊया. सो दिस इज माय नेक्स्ट परचेस. सो नेक्स्ट थिंग इज हे 4 बॉटलचा सेट. हा 139 रुपीजला होता आणि हा पण काचेच्या बॉटल आहेत अँड इट इज रिअली गुड. मी ओपन नाही केला, आय डोंट नो ओपन कसा करायचं, मला पाडायचं नाही. मम्मी मला खूप ओरडेल, कारण की तिने हे तिच्या किचनचे मसाले अँड ऑल वॉट एव्हर छोट्या गोष्टी आहेत ते ठेवायला घेतल्यात. ह्याचे असे लिड्स आहेत आणि शेप पण असा बॉटलचा आहे, तुम्हाला दिसतच असेल इकडे. खूप चांगलं आहे, वर्थ इट आहे. 140 रुपीजसाठी 4 मिळतात. सो लाईक घर डेकोरेट वगैरे करायचं आहे कोणाला तर हे जाऊन परचेस करू शकतात तुम्ही, सगळं सेम आणि जास्त एक्सपेन्सिव्ह पण नाही. सो दिस इज अ गुड परचेस. ओके गाईज, सो माझी नेक्स्ट परचेस हँगर्स आहे. येस, मला हँगर्स खूप टाईमपासून हवे होते, जे स्वस्त असतील, चांगल्या क्वालिटीचे असतील आणि सेम कलरचे मला मिळतील बल्कमध्ये. कारण की माझ्या घरामध्ये जे हँगर्स आहेत ते सगळे रेनबो कलरचे आहेत आणि ते मला जराही नाही आवडत, कारण की ते नाही चांगलं दिसत कपड्यात. सो मला खूप टाईमपासून हँगर्स हवे होते आणि ऑफकोर्स ब्लॅक मिळाले तर मी काय हॅपी होती. सो मी हे 2 सेट्स घेतले सो दॅट आय डोंट फील लाईक कमी पडतील घरी येऊन, कारण नाही पडले पाहिजेत. मला परत ते वेगळे कलर्स नको होते. आणि हे खूप चीप होतं. हे 150 रुपीजला 10 पीस ऑफ हँगर्स आहेत आणि हे खूप चांगलं क्वालिटी आहेत, लाईक असे वाकणार नाही या काय नाही. आणि हे खूप चांगलं होतं. लाईक मी खुश होती, मी ॲक्च्युली स्टोअरमध्ये खुश होती जेव्हा मी हे बघितलं एवढ्या चीपला आणि एवढं चांगलं. आणि मला बल्कमध्ये भरपूर पण मिळाले. मला एवढा आनंद झाला होता हे बघितल्यावर. सो या दिस इज अ गुड परचेस. तिकडे खूप सारे होते. सो यू ऑल कॅन बाय दिस इफ यू लाईक, तुम्ही गेलात तर. So last but not the least, my most expensive purchase in IKEA are these glasses. मी जसं तुम्हाला बोलली ते दुसरे ग्लास दाखवले तेव्हा की आम्हाला काचेचे ग्लास घ्यायचे होते आमच्या घरात नव्हते. आय मीन मी फोडले, कोणाला सांगू नका. बट हे मला भीती वाटते कारण की हे एक्सपेन्सिव्ह आहेत आणि पातळ लाईक स्लीक लुकिंग आहेत एकदम. सो मी खाली ठेवून ओपन करून तुम्हाला दाखवते. लुक ॲट दिस. हे किती स्लीक आणि चांगले वाटतात. लाईक मी खूप टाईमपासून खूप चांगले काचेचे ग्लास शोधत होते घरात आणि हे मला मिळाले तिकडे. दीज वर फॉर 900 रुपीज. मला माहिती आहे हे थोडेसे एक्सपेन्सिव्ह असतात, ह्याच्यापेक्षा चीप मला चांगल्या क्वालिटीचे मिळाले असते. हे पातळ पण आहेत थोडे, आय डोंट नो अशा टाईपचे ग्लासेस पातळ असतील मे बी, पण मला हे खूप आवडले तिकडे. लाईक हा शेप अँड ऑल इट वॉज व्हेरी नाईस. सो मी हे परचेस केले. मला थोडंसं ओरडा पडला आहे मम्मीकडून ह्याच्यासाठी, कारण की थोडेसे महाग आहेत हे, बट या आय लाईक्ड इट. सो मी घेतले. मी एकदम खालीचे नीट ठेवले कारण की एक जरी ग्लास फुटला तर सो या दॅट्स दी एंड ऑफ माय हॉल गाईज. मला सांगा तुम्हाला आवडलंय का. मी परत जर कधी गेली, मी अजून काही गोष्टी आणल्या तर मी नक्की तुम्हाला दाखवेन. ऑल्सो मी एक सिच्युएशन ॲड्रेस करते इफ एनीवन इज वंडरिंग की मी एवढी चंपू का दिसते आणि मी असे केस का बांधून बसली आहे. तर मी ऑइल लावलं केसाला, मला हेअर वॉश करायचा आहे ॲक्च्युली, अँड मी विसरलेली की मला हा हॉल शूट करायचा आहे आजच. अँड तेल लावल्यावर मला आठवलं. सो आय वॉज लाईक इट इज फाईन. ऑइली हेअरमध्ये जरी ब्लॉग शूट केला तर हाऊ डज इट मॅटर. कॉज ठीक आहे सगळे लोक तेल वगैरे लावतात केसात. सो या म्हणून मी एवढी चंपू. मी तरी पण थोडं नीट केस करून आय ट्राईड माय बेस्ट. सो म्हणून मी एवढी चंपू दिसते. सो डोंट माइंड. अँड या डू लेट मी नो तुम्हाला हा हॉल, म्हणजे मी परत ब्लॉग बोलणार होती, तुम्हाला हा हॉल कसा वाटला आणि मी अजून हॉल व्हिडिओज करू का, या तुम्हाला अजून कोणते हॉल व्हिडिओज बघायला आवडतील या कोणत्या टाईपचं कॉन्टेंट या चॅनलवर बघायला आवडेल. डू लेट मी नो इन द कमेंट्स एनी सजेशन्स, एनी ॲडवाइस, एनीथिंग. अँड या सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग और हॉल. होपफुली लवकरच दुसरी हॉल करेन मी. सो या सी यू, बाय.